नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो. मी प्राध्यापक एन केंगार, सहाय्यक प्राध्यापक इतिहास विभाग, बाबासाहेब चितळे महाविद्यालय भिलवडी. आज आपण विभाग 2 इतिहास पेपर क्रमांक 4 भारताचा इतिहास या पेपरला सुरुवात करीत आहोत. यामध्ये आपण एकूण 4 प्रकरणांना अभ्यासणार आहोत. त्यातलं जे पहिलं प्रकरण आहे त्याचं नाव आहे ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना. या प्रकरणामध्ये आपल्याला एकूण 3 मुद्दे अभ्यासायचे आहेत. ते थोडक्यात पुढील प्रमाणे आहेत. पहिल्या मुद्द्यामध्ये आपण ब्रिटिशांचं भारतामध्ये आगमन कसं झालं आणि ईस्ट इंडिया कंपनीच्या रूपाने भारतात आलेल्या ब्रिटिशांनी आपल्या सत्तेची स्थापना कशी केली याची माहिती घेणार आहोत. आणि त्याचबरोबर या स्थापनेमागं कारणीभूत असलेली कारणे पाहणार आहोत. आपल्याला माहिती आहे की इंग्रजांनी व्यापारामध्ये जम बसवल्यानंतर येथील राजकीय परिस्थितीचा फायदा घेत भारतातील राजकीय सत्ता ताब्यात घेण्याचा प्रयत्न चालवला. त्यामुळे त्यांना ऐतिहासिक सत्तांशी संघर्ष करावा लागला. त्यामुळे दुसऱ्या मुद्द्यामध्ये बंगालचा नवाब आणि म्हैसूरचे सत्ताधीश हैदर व टिपू सुलतान यांच्याबरोबरचा ब्रिटिशांचा संघर्ष पाहणार आहोत. तिसऱ्या मुद्द्यामध्ये आपण इंग्रजांचा मराठी सत्तेशी झालेला संघर्ष पाहणार आहोत. भारतातील इंग्रजी सत्तेच्या विस्तारामधील खरा अडथळा मराठ्यांचा होता आणि तो अडथळा दूर करूनच इंग्रजांनी भारतात प्रभावी साम्राज्य उभारले. भारतामध्ये युरोपियनांचं आगमन कसं झालं त्याच्याबद्दलची माहिती थोडक्यात मी आपल्याला देतो. प्राचीन काळापासून भारत एक सधन व संपन्न देश होता. येथील अनेक उद्योगधंदे भरभराटीला आले असल्याने भारताचा व्यापारही समृद्ध होता. भारताला युरोपियन राष्ट्रे सोने की चिडिया असं म्हणत असत. भारतात तयार होणाऱ्या वस्तूंना जागतिक बाजारपेठेमध्ये प्रचंड मागणी होती. भारत आणि युरोपियन राष्ट्रे यांच्यातील व्यापार जमिनी मार्गे व काही प्रमाणात समुद्र मार्गे किनाऱ्याने चालत असे. 1453 मध्ये तुर्कांनी रोमन साम्राज्याची राजधानी असलेले कॉन्स्टँटिनोपल हे शहर जिंकून घेतले. त्यामुळे युरोपियन राष्ट्रांचा पूर्वेकडील राष्ट्रांशी व्यापार करण्याचा मार्ग बंद झाला. परिणामी युरोपमध्ये वस्तूंची टंचाई व महागाई वाढली. तेव्हा युरोपियन राष्ट्रांनी भारताकडे जाणारा सागरी मार्ग शोधण्याचा प्रयत्न सुरू केला. त्यावेळी पोर्तुगालच्या वास्को दी गामाने भारताकडे जाणारा नवा सागरी मार्ग शोधून काढला. त्याने केप ऑफ गुड होप मार्गे आफ्रिका खंडाला वळसा घालून तो भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर असलेल्या कालिकत बंदरात येऊन पोहोचला. भारत भूमीवरील युरोपियनांचे हे पहिले पाऊल होते. भारताच्याच नव्हे तर जगाच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाची व दूरगामी परिणाम करणारी घटना होती. त्यावेळी कालिकत येथे हिंदू राजा झामोरिन याचे राज्य होते. त्याने पोर्तुगीजांना आपल्या राज्यात राहण्यास व व्यापार करण्यास परवानगी दिली. नव्या जलमार्गाचा शोध लागताच इतर युरोपियन राष्ट्रे व्यापाराच्या निमित्ताने भारतात येऊ लागली. त्यामध्ये पोर्तुगीज, डच, फ्रेंच व इंग्रज हे प्रमुख होते. अशा प्रकारे युरोपियनांचा भारतामध्ये प्रवेश झाला. इंग्रजांचं आगमन कशा प्रकारे झाले त्याची माहिती आपण या पुढच्या मुद्द्यामध्ये घेत आहोत. ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना 1599 साली इंग्लंडमधील काही धाडसी व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली व इंग्लंडच्या राणीकडे पूर्वेकडील देशांशी व्यापार करण्यासाठी परवानगी मागितली. आणि 31 डिसेंबर 1600 साली राणी एलिझाबेथने कंपनीला पूर्वेकडील प्रदेशांची व्यापार करण्याची व व्यापारी वखारे स्थापन करण्याची सनद दिली.
त्यानुसार इसवी सन 1608 ईस्ट इंडिया कंपनीचे हेक्टर हे व्यापारी जहाज सुरत शहरात पोहोचले. कॅप्टन हॉकिन्स हा या जहाजाचा कप्तान होता. इंग्लंडचा राजा जेम्स याने पत्र पाठवून मुघल बादशाह जहांगीरकडे व्यापार करण्याची परवानगी मागितली आणि त्यानुसार इंग्रजांनी 1613 सुरत येथे पहिली वखार स्थापन केली. पुढे 1615 सर थॉमस रो याला इंग्रजांचा प्रतिनिधी म्हणून मोगल दरबारात पाठवण्यात आले. त्याने मोगल बादशाहाची भेट घेऊन मोगल साम्राज्याच्या इतर भागात वखारी उघडण्याची सवलत मिळवली. त्यानंतर इंग्रजांचा भारतामधला प्रवाह वाढतच गेला. ईस्ट इंडिया कंपनीच्या स्थापनेची कारणे आपण पाहतोय. ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना करण्यामागे इंग्रजांचे भारताबरोबर व्यापार करणे आणि आर्थिक फायदा करून घेणे हा मुख्य उद्देश होता. परंतु येथील अस्थिर व दुर्बल राजकीय परिस्थितीचा फायदा घेऊन इंग्रजांनी राजकारणात प्रवेश केला. 1757च्या प्लासीच्या लढाईत इंग्रजांनी बंगालच्या नवाबाचा पराभव करून बंगालवर आपले वर्चस्व निर्माण केले. पुढील काळात स्थानिक सत्ताधीशांचा पराभव करत अल्पावधीत इंग्रजांनी संपूर्ण भारतावर आपली सत्ता प्रस्थापित केली. भारतामध्ये ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना होण्यामागे अनेक कारणे कारणीभूत आहेत. ते आपण पाहणार आहोत. यातलं पहिलं कारण आहे दुर्बल व अस्थिर मुघल साम्राज्य. युरोपियनांच्या आगमनापूर्वी भारतात मोगलांचे प्रभावी साम्राज्य होते. परंतु औरंगजेब बादशाहच्या मृत्यूनंतर मोगल साम्राज्याला उतरती काळ लागली. औरंगजेबानंतर दिल्लीच्या गादीवर आलेले बादशहा ऐषारामी, विलासी व दुर्बल होते. त्यामुळे दरबारात गटबाजी सुरू झाली. बंगाल, हैदराबाद इत्यादी ठिकाणच्या सरदारांनी आपली स्वतंत्र राज्य स्थापन केली. दिवसेंदिवस मुघलांची आर्थिक परिस्थितीही बिघडत गेली. त्यामुळे ब्रिटिशांना भारतात आपले वर्चस्व निर्माण करण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली. दुसरे कारण आहे भारतातील स्थानिक सत्ताधीशांमधील संघर्ष. 1707 साली औरंगजेब बादशाहाचे निधन झाल्याने भारतात मोठी राजकीय पोकळी निर्माण झाली. परंतु कोणत्याही राजकीय सत्तेला ती भरून काढता आली नाही. मराठे, निजाम, टिपू सुलतान, शीख, बंगाल ह्या त्यावेळच्या प्रमुख सत्ता होत्या. परंतु त्यांच्यामध्ये आपापसामध्ये मोठा संघर्ष होता. या संघर्षाचा फायदा इंग्रजांनी घेतला. थोडक्यात भारतातील अस्थिर व गोंधळाच्या या राजकीय परिस्थितीचा फायदा इंग्रजांनी बरोबरच घेतला. तिसरं कारण आहे भारतातील सामाजिक व सांस्कृतिक परिस्थिती. भारतात कंपनीची राजवट स्थापन होण्यास येथील सामाजिक व सांस्कृतिक परिस्थिती इंग्रजांना पोषक ठरली. भारतात विविध जाती, जमाती, पोटजाती यांच्यामध्ये उच्च नीच भेदभाव होता. जुन्या चालीरीती, रूढी परंपरा, बालविवाह, बहुविवाह, केशवपन, सतीप्रथा, गुलामगिरी, नरबळी, अस्पृश्यता इत्यादींनी समाज बांधला गेला होता. समाजामध्ये शिक्षणाचा अभाव होता. अस्पृश्य व स्त्रियांची स्थिती अत्यंत वाईट होती. समाजात त्यांना कोणतेही स्थान नव्हते. तत्कालीन समाज कोणतीही नवी गोष्ट स्वीकारायला तयार नव्हता. त्यामुळे भारतीय समाज सर्व क्षेत्रात मागे पडला होता. भारतातील युरोपियनांच्या आक्रमणाची गांभीर्याने दखल घेतली नाही. त्यांना विरोध करण्यासाठी ते एकत्र आले नाहीत. हे सर्व ईस्ट इंडिया कंपनीच्या स्थापनेसाठी अनुकूल ठरले. चौथं कारण आहे इंग्लंडमधील औद्योगिक क्रांती. 18व्या शतकाच्या अखेरीस इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती झाली. त्यामुळे अनेक प्रकारच्या यंत्रांचा शोध लागल्याने प्रचंड प्रमाणात उत्पादन होऊ लागले. इंग्लंडमध्ये मोठ्या प्रमाणात कारखानदारी विकसित झाली. परंतु कारखानदारी चालवण्यासाठी
कच्च्या मालाचा नियमित पुरवठा आणि उत्पादित झालेल्या वस्तूंसाठी हक्काची बाजारपेठ असावी लागते. इंग्लंडच्या सुदैवाने भारत ही हक्काची बाजारपेठ त्यांना मिळाली. इंग्रज भारतातून अत्यंत स्वस्त दराने कच्चा माल विकत घेऊन इंग्लंडला पाठवित असत आणि इंग्लंडमधील कारखान्यात तयार झालेला पक्का माल भारतात जास्ती किमतीने विकत असत. त्यामुळे यामध्ये इंग्रजांना प्रचंड आर्थिक फायदा होऊ लागला. तेव्हा भारताची वसाहत कायम आपल्याच ताब्यात राहावी त्या दृष्टीने इंग्रजांनी प्रयत्न सुरू केले. पाचवं कारण आहे ते म्हणजे भारतातील युरोपियन सत्तांचा विरोध संपुष्टात. भारतात ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना प्रस्थापित होत असताना पोर्तुगीज, फ्रेंच, डच यांनीही आपल्या वकाली स्थापन करून व्यापार सुरू केला होता. पोर्तुगीजांनी गोवा, दीव, दमण व वसई येथे वर्चस्व स्थापन करून आपल्या वकाली स्थापन केल्या. परंतु पोर्तुगीजांनी व्यापाराबरोबर राज्यविस्तार व धर्मप्रसाराचे धोरण स्वीकारले. त्यामुळे भारतात त्यांच्या सत्तेचा फारसा विस्तार होऊ शकला नाही. पुढे इंग्लंडने हॉलंडचा पराभव केल्याने भारतातील डच व्यापाराला मोठा धक्का बसला. भारतात फ्रेंच हे एकमेव इंग्रजांचे प्रतिस्पर्धी होते आणि त्यांच्यामध्ये कट्टर शत्रुत्व होते. व्यापार स्पर्धेतून त्यांच्यात कर्नाटकची 3 युद्धे झाली. तिसऱ्या युद्धामध्ये 1760 मध्ये इंग्रजांनी फ्रेंचांचा पराभव करून त्यांना भारतातून हुसकावून लावले. आता भारतामध्ये इंग्रजांना कुणीच प्रतिस्पर्धीच उरला नव्हता. याचा अचूक फायदा इंग्रजांनी घेतला आणि अल्पावधीमध्ये भारतात प्रभावी साम्राज्य निर्माण केले. अशा प्रकारे या वेगवेगळ्या कारणांचा फायदा हा इंग्रजांना झाला. इथं असलेल्या मध्यवर्ती सत्तेचा अभाव, येथील सामाजिक सांस्कृतिक परिस्थिती या सगळ्याचा फायदा घेत इंग्रजांनी भारतामध्ये आपल्या सत्तेचा विस्तार केला. आज आपण इथं थांबूया. पुढच्या भागामध्ये आपण इंग्रजांचा ऐतिहासिक सत्तांशी झालेला जो संघर्ष आहे त्याची माहिती आपण घेणार आहोत. धन्यवाद.